तुम्हाला माहीत आहे का, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड असलेल्या हजारो शेअर्स ए, बी, टी आणि झेड ह्या ग्रुपमध्ये का विभागले जातात? काही शेअर्स इतके पॉप्युलर आणि सेफ असतात आणि काही शेअर्स पूर्ण रिस्की. असं का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या 4 ग्रुप्सचे मिनिंग, इम्पॉर्टन्स आणि इन्व्हेस्टरसाठी याचा सिग्निफिकन्स काय आहे ते समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आजचा व्हिडिओ तुमचा ट्रेडिंग पर्स्पेक्टिव्ह बदलून टाकेल. हॅलो ट्रेडर्स, मी विपुल वानकडे तुमचं बिग बुल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये स्वागत करतो. सो आज आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या क्लासिफिकेशन सिस्टमवर थोडं महत्त्व देऊया. सो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या हजारो कंपन्या त्यांच्या परफॉर्मन्स, ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि कंप्लायन्स ह्या सगळ्या गोष्टींवरतून डिसाईड होतं की त्यांना कोणत्या ग्रुपमध्ये ॲड केले जाणार. जसे की ए ग्रुप, बी ग्रुप, टी ग्रुप आणि झेड ग्रुप. तर आता आपण ए ग्रुपबद्दल जाणून घेऊया. ए ग्रुप द ब्ल्यू चिप झोन. ए ग्रुपच्या कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या टॉप क्लास ब्ल्यू चिप कंपनी आहेत. ह्या कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग असतात, रेग्युलरली कंप्लायन्स फॉलो करतात आणि त्यांचा ट्रेडिंग व्हॉल्यूमही खूप जास्त असतो. ह्या कंपन्या फॉर एक्झाम्पल रिलायन्स, HDFC, TCS आहे. ही कंपनी इन्व्हेस्टरसाठी कंपॅरेटिव्हली सेफ आहे. यांचं मार्केट रेप्युटेशनही खूप स्ट्रॉंग आहे. ह्या कंपन्यांना आपण मार्केट लीडर्स म्हणतो. सो तुम्ही जर बिगनर असाल, ए ग्रुपच्या कंपनी तुमच्या ट्रेडिंग जर्नीसाठी बेस्ट स्टार्ट आहे. बी ग्रुप मिड अँड स्मॉल कंपनीज. आता येतं बी ग्रुप. हे कंपनी ए ग्रुपसारखे हाय व्हॉल्यूम नसतात. हे कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहे आणि इथे ॲक्टिव्हली ट्रेडिंग होते. रिस्क ह्या कंपनीमध्ये थोडी जास्त असते, पण ग्रोथ पोटेन्शियल चांगली आहे. ह्या कंपन्या स्मॉल कॅप कंपनीज आणि मिड कॅप कंपनीज आहेत. सो तुम्ही जर थोडी रिस्क घ्यायला तयार असाल तर ह्या कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओला ग्रोथ देऊ शकते. पण नेहमी लक्षात ठेवा, रिसर्च न करता इन्व्हेस्ट करू नका. टी ग्रुप मीन्स ट्रेड टू ट्रेड सेगमेंट. याचा अर्थ असा की इंटरडे ट्रेडिंग तुम्ही टी ग्रुपच्या कंपनीमध्ये करू शकत नाही. जर तुम्ही टी ग्रुपच्या कंपनीमध्ये शेअर्स घेत आहे तर तुम्हाला कंपल्सरी डिलिव्हरी करावी लागणार. हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज करतं जेव्हा एखाद्या कंपनीचे स्टॉक्समध्ये खूप मॅनिप्युलेशन्स होतं किंवा स्पेक्युलेशन्स होतं. हे इन्व्हेस्टर प्रोटेक्शनसाठी केलं जातं. याला टी ग्रुपच्या कंपनींना, टी ग्रुपला आपण मॉनिटरिंग झोनही बोलू शकतो. याचा अर्थ असा की शॉर्ट टर्म ट्रेडर्स याच्यामध्ये ट्रेड रिस्ट्रिक्टिव्हली करू शकतात. मीन्स इंटरडे ट्रेडिंग नाही चालवलं. इफ सपोज जर तुम्ही डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग करत असणार, तुम्ही जेन्युइन ट्रेडिंग करत असणार, तर टी ग्रुपच्या कंपनी तुमच्यासाठी चांगली आहे. झेड ग्रुप द वॉर्निंग झोन. झेड ग्रुप हा सगळ्यात रिस्की ग्रुप आहे. झेड ग्रुपची कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे कोणतेही नियम फॉलो करत नाही. जसे की इन्व्हेस्टरचे कंप्लेंट न सोडवणे, क्वार्टरली रिपोर्ट्स न देणे, प्लस सेबीचे गाईडलाईन्स न फॉलो करणे. कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची ट्रान्सपरन्सी नसते. हे खूप रिस्की आहे. जर तुम्हाला असे कोणत्या प्रकारचे शेअर्स भेटले किंवा कंपनी दिसली तर जस्ट यावे, त्याच्यामध्ये ट्रेड करू नका. कारण अशा कंपनीमध्ये लिक्विडिटी कमी, मॅनिप्युलेशन जास्त आणि रिस्क होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर अशा प्रकारे आपण ए ग्रुप, बी ग्रुप, टी ग्रुप आणि झेड ग्रुपची माहिती दिली. मे बी इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपली कंपनी कोणत्या ग्रुपमध्ये आहे ते बघा. तेच ठरवते की तुमचे इन्व्हेस्टमेंट किती सेफ आहे आणि किती रिस्की आहे. सो अशा प्रॅक्टिकल व्हिडिओसाठी फॉलो करा बिग बुल फायनान्शियल सर्व्हिसेसला.